प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वर्गारोहण हा ख्रिस्ती आशेचा सूर्यकिरण आहे, असे उद्गार एका महान अशा संताने काढलेले आहेत. येशू स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झालेला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले ह्यांचा न्याय करावयास पुन्हा येणार आहे. अशा शब्दामध्ये ख्रिस्ती व्यक्ती दर रविवारी आणि सणासुदीच्या दिवशी आपली श्रद्धा प्रकट करत असते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या स्वर्गारोहणामध्ये एकूण 3 गोष्टी दडलेल्या आहेत. प्रत्यक्ष स्वर्गारोहण, प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे स्वर्गारोहण आहे त्यामधून आपल्याला एकूण 4 गोष्टी शिकायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट आहे की आपलं अंतिम निवासस्थान स्वर्ग आहे. आपल्याला इतरत्र सांगण्यात आलेलं आहे की आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे आणि आपण ह्या जगातील नुसते प्रवासी किंवा यात्रेकरू आहोत. माणसाने ह्या जगातील जीवन जगत असताना सातत्याने लक्षात ठेवायचं आहे की आपलं अंतिम निवासस्थान स्वर्ग आहे, की आपल्याला पुन्हा एकदा स्वर्गाकडे परतायचं आहे. ह्या जगामध्ये गुंतून पडायचं नाही. संत जॉन मारी वियानी सांगतात, माणूस जेव्हा आपल्या घरापासून दूर असतो तेव्हा माणसाला आपल्या घराची ओढ असते. माणूस कुठेही असला तरी त्याला आपल्या घराकडे परतण्याची उत्कंठा असते. अगदी त्याप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीला देखील ह्या जगामध्ये असताना स्वर्गाची ओढ लागायला हवी. दुसरी गोष्ट आपण शिकणार आहोत आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाबरोबर येशू स्थळ काळाच्या पलीकडे गेला. तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम, इस्रायल ह्या परिसरामध्ये आपल्या प्रेषितांना दर्शन देत होता, त्यांच्याबरोबर जेवत होता. परंतु आत्ता मात्र तो ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेला. स्थळ काळाच्या पलीकडे जाणं म्हणजे नक्की काय असतं, की आपली जी क्षितिजं असतात ती माणसाने विस्तारायची असतात, की आपण स्वतःच कधीकधी कूपमंडूक वृत्ती धारण करून स्वतःभोवती एक वर्तुळ आखत असतो आणि त्या चाकोरीबद्ध जीवनामध्ये स्वतःला कोंडून घेत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आपल्याला शिकवतं की माणसाने स्थळ काळाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. फक्त माझीच लोक, फक्त माझाच देश, माझाच प्रांत, फक्त माझंच कामकाज, माझंच कुटुंब ह्याच्या पलीकडे माणसाने पाहायला पाहिजे. तिसरी गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे जर प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिस्त सभेचं मस्तक असेल आणि मस्तक जर स्वर्गात गेलं असेल तर शरीर देखील कालांतराने स्वर्गात जाणारच आहे. आणि म्हणूनच आजच्या दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून त्यास मंडळीला दिलं आहे. हीच मंडळी म्हणजे ख्रिस्त सभा, त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. अर्थ इतकाच की जर प्रभू येशू ख्रिस्त सभेचं मस्तक असताना स्वर्गात गेला असेल तर त्याचं शरीर असलेली ख्रिस्त सभा देखील एक दिवस स्वर्गात जाणार आहे. अशा प्रकारचा आशावाद येशूच्या स्वर्गारोहणामध्ये दडलेला आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे आणि ती म्हणजे पवित्र मरीचं स्वर्गनयन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण ह्याच्यामध्ये फरक आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या सामर्थ्याने स्वर्गात चढला म्हणून त्याला स्वर्गारोहण, स्वर्गाच्या दिशेने केलेलं आरोहण अशा प्रकारचा शब्द वापरण्यात आलेला आहे. पवित्र मरिया मात्र परमेश्वराच्या सामर्थ्याने सदेह स्वर्गात घेतली गेली आणि तिला स्वर्गाचं दर्शन घडलं म्हणून तिचं स्वर्गनयन असं म्हटलं जातं. हनोक, एलिया अशा प्रकारची जुन्या करारातील पात्रे देखील हा अनुभव घेतात. हा अनुभव घेण्यासाठी ख्रिस्ती माणसाला पाचारण करण्यात आलेला आहे की हनोक, एलिया, मरिया अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्यासारख्याच हाडामांसाचं जीवन जगून स्वर्गामध्ये जाऊ शकले असतील
तर आपण देखील नक्कीच स्वर्गामध्ये जाऊ शकतो अशी आशा माणसाने अंतःकरणामध्ये सतत जागृत ठेवली पाहिजे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण हे हा मोठा आशेचा सूर्यकिरण आहे असं म्हटलं जातं. एकूण 3 गोष्टीवरती आपण चिंतन करत असताना येशूचं स्वर्गारोहण ह्यावरती आपण चिंतन केलं. आता येशूचा अधिकार आणि येशूचं पुनरागमन ह्याविषयी थोडंसं चिंतन करूया. की प्रेषित येशूला विचारत आहेत की प्रभूजी, आपण इस्रायलचे राज्य पुन्हा प्रस्थापित करणार आहात का? आणि येशूने किती सुंदर उत्तर दिलं बघा, की ते काळ आणि तो समय ठरवणं हे सर्वस्वी पित्याच्या हाती आहे. याकोब आणि योहान ह्यांनी देखील येशूच्या उजवी डावीकडे बसण्याची मागणी केली. त्याही वेळेला येशूने तेच उत्तर दिलं की त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसायचं हे सर्वस्वी पित्याच्या हातामध्ये आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त साक्षात परमेश्वराचा पुत्र असून देखील तो पित्याचा अधिकार मान्य करतो. आता साक्षात पिता त्याला त्याच्या अधिकारामध्ये पूर्णपणे सामावून घेतो की येशू पित्याच्या उजवीकडे जाऊन विराजमान झाला. देवाने येशूला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले आणि त्याने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले असं आपल्याला दुसरं वचन सांगत आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व प्रकारचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा येशूचा अधिकार आपण खरोखर मनापासून मान्य केलेला आहे किंवा नाही हे माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, येशूचं पुनरागमन. की येशू स्वर्गात जात असताना शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष गालिलकरांना दिसले. प्रेषितांनी ते पाहिले आणि तेव्हा ते 2 पुरुष त्यांना म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे असे का निरखत पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. ह्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाचं रहस्य दडलेलं आहे. असेच 2 शुभ्र वस्त्रे धारण केलेले पुरुष प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा संदेश स्त्रियांना देत असलेले आपण लूकच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो. ह्याचा अर्थ काय? 2 पुरुष आणि ते देखील शुभ्र वस्त्रे परिधान केलेले. ह्याचा अर्थ आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व झालेल्या व्यक्ती असं रहस्य ग्रहण करू शकतात, समजू शकतात. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य स्वर्गारोहणाच्या निमित्ताने ख्रिस्त सभा करत आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ख्रिस्त सभा येशूच्या पहिल्या आगमनात आणि दुसऱ्या आगमनाच्या मध्ये यात्रेकरू ख्रिस्त सभा म्हणून प्रवास करत आहे. आणि तिला कशा प्रकारचा प्रवास करायचा आहे? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगायचं आहे. जागृत राहून येशूच्या पुनरागमनाची तयारी करायची आहे. आणि तरच प्रेषितांप्रमाणे आपल्याला देखील मोठ्या आनंदाने जेरुसलेमेमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये जाण्यास संधी मिळू शकेल आणि सतत परमेश्वराचा धन्यवाद गाता येऊ शकेल. आज स्वर्गारोहणाच्या दिवशी परमेश्वर पित्याकडे अशीच प्रार्थना करूया की जसा तुझा पुत्र स्वर्गात चढला तसं आम्हाला देखील एक दिवस पवित्र मरीप्रमाणे, एलियाप्रमाणे, हनोखाप्रमाणे स्वर्गाचं दर्शन घडो. आमेन.